पाहूया ते विस्तृत बातम्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. या अपघात प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोठ्या राजकीय व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संशय व्यक्त होणं हे साहजिक असल्याचं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय व्यक्तीचा अपघात होतो आणि त्यामध्ये मोठी राजकीय व्यक्ती दगावते तेव्हा नातेवाईकामध्ये आणि विरोधकामध्ये संशय निर्माण होतो. त्या संदर्भातील चर्चा होणं चुकीचं नाही. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली असून या प्रकरणाचा अहवाल लवकरच समोर येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सत्य बाहेर येण्यासाठी चौकशी आवश्यक असून अहवाल आल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील असंही पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या संबंधावरही भाष्य केलं. माझे आणि अजितदादांचे संबंध अत्यंत चांगले होते. सांगली महापालिकेसाठी आम्ही दोघे एकत्र बसून सत्तेचं विभाजन कसं करायचं यावर चर्चा केली होती. ती चर्चा सांगलीच्या दृष्टीने सकारात्मक ठरली होती असंही ते म्हणाले. निवडणुकांच्या काळात राजकीय टीका होत असली तरी रात गई बात गई अशी भूमिका दोघांचीही होती असंही पाटील यांनी नमूद केलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न विचारला असता पाटील यांनी मिश्किल उत्तर दिलं. मी गिरणी कामगारांचा मुलगा आहे. या विषयावर बोलण्याइतका मी मोठा नाही, त्यामुळे या प्रकरणात मी लक्ष घालत नाही अशी टिप्पणी त्यांनी केली. कसं बघताय? जेव्हा जेव्हा विशेषतः राजकीय अपघात होतो, बाकीसुद्धा अपघात, पण राजकीय अपघात म्हणजे बाकीसुद्धा म्हणजे ज्यावेळेला संभाजीनगरला एक विमान कोसळलं, एक पक्षी आडवा आला आणि धूत गेले, त्यामुळे नुसते राजकीय नाही, ज्या ज्यावेळेला मोठी व्यक्तिमत्व जातात. गुजरातच्या कर्णावतीच्या विमान पडण्यामध्ये माजी मुख्यमंत्री गेले, माझे परममित्र विजय रुपाणी. तर प्रत्येक वेळेला असा संशय नातेवाईकांना आणि कधीकधी विरोधकांना येतो की ह्यात काही घातपात आहे का. अगदी थेट संजय गांधींचं विमान पडलं तिथपर्यंत जरी गेलो तर त्याही वेळेला अशीच चर्चा झाली आणि ती चर्चा होणं चुकीचंही नाही. आपल्या मनातला आलेल्या संशयात पण माननीय देवेंद्रजींनी अतिशय तत्परतेने केंद्रीय विमान प्राधिकरणाशी बोलून चौकशी लावली आहे. अहवाल बाहेर येईल. अजितदादांचे आणि तुमचे संबंध कसे होते? अजितदादांचे आमचे संबंध अतिशय चांगले. सांगली महानगरपालिकेमध्ये सत्तेचं विभाजन कसं करायचं यासाठी आदल्या दिवशी आमची मला म्हणू की दोघेच बसून सांगली महानगरपालिकेशी संबंधित त्यांचे काही पदाधिकारी आलेले असतानाही हे तुम्ही थांबा रे बाहेर असं म्हणून आमची चर्चा झाली आणि ती खूप सांगलीच्या दृष्टीने सकारात्मक झाली. आणि मग नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या दृष्टीने ते मला म्हणाले की दादा, निवडणुकांमध्ये एकमेकावर बोलायचं असतं. मी त्यांना हातात घेऊन असं म्हटलं की दादा, रात गई बात गई. असे खूप चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादी विलीन करण्यासंदर्भात काय चर्चा झाली होती? नाही, आता हा विषय माझा नाही. गिरणी कामगाराचा पोरगा रिटायरमेंटच्या वडिलांना 1400 रुपये पगार होता. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद म्हणून इथपर्यंत आलो. त्यामुळे इतक्या मोठमोठ्या गोष्टींमध्ये आपण काही लक्ष घालत नाही. अमोल मिटकर